नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी कुटुंबांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, कर्जमाफीची. पण गंमत म्हणजे या चर्चेत स्पष्टता कमी आणि गोंधळच जास्त आहे. अफवांचं पीक इतकं आलंय की खरा मुद्दा कुठेतरी हरवूनच गेलाय. चला तर मग आज आपण हाच सगळा गोंधळ बाजूला सारून नेमकं सत्य काय आहे ते समजून घेऊ. आणि हाच तो प्रश्न आहे, कर्ज खरंच माफ होणार का? याच एका प्रश्नानं हजारो शेतकरी कुटुंबांची झोप उडवली होती. सरकारच्या निर्णयाचा पुढे काय होणार या चिंतेनं प्रत्येकजण अक्षरशः ग्रासून गेला होता. या गोंधळाच्या वादळात शेतकरी बिचारा पुरता भरडलला गेला होता, नाही का? सरकारी निर्णय म्हणजे जणू काही हवामानाचा अंदाज, कधी काय होईल काहीच सांगता येत नव्हतं. पण प्रश्न हा आहे की या सगळ्याची सुरुवात झाली तरी कुठून? या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे ना, ते सहकार विभागाने काढलेल्या एका शासन निर्णयात आहे. आणि गंमत बघा, हा निर्णय खरं तर मदतीसाठी काढला होता, पण त्याचा अर्थ इतका चुकीचा लावला गेला की तोच अफवा पसरवण्याचं मुख्य कारण ठरला. बरं, मग या आदेशात नेमकं होतं तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी जे कमी कालावधीचं पीक कर्ज घेतलंय ते फेडायला त्यांना जास्त वेळ मिळावा, म्हणूनच या कर्जाचं रूपांतर मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जात करायचं. आणि दुसरी गोष्ट, जून 2026 पर्यंत कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यायची. आता यात कुठेही कर्जमाफी रद्द केली आहे असं म्हटलेलं नव्हतं. पण झालं काय? अगदी ह्याच्या उलट. या स्पष्ट आदेशाचा भलताच अर्थ काढला गेला आणि बघता बघता अफवांचं एकच वादळ उठलं. चला तर पाहूया की हा अफवा आणि सत्य ह्यामध्ये नेमकं काय अंतर होतं. अफवा अशी पसरली की सरकारने कर्जमाफीची संपूर्ण योजनाच गुंडाळली. पण वास्तव काय होतं? वास्तव हे होतं की फक्त कर्जवसुलीला जून 2026 पर्यंत थांबवलं होतं. आता योजना रद्द होणं आणि वसुली थांबवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे, नाही का? हा गोंधळ दिवसेंदिवस वाढत होता आणि शेतकऱ्यांमधली चिंता पण. हे सगळं थांबवण्यासाठी एका अधिकृत आणि ठोस उत्तराची गरज होती. आणि अखेर ते उत्तर मिळालं. मुंबईत एक पत्रकार परिषद सुरू होती आणि तिथेच अखेर हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. आता सगळ्यांच्या नजरा त्यांच्या उत्तराकडे लागल्या होत्या. आणि मग ते निर्णायक उत्तर आलं. मुख्यमंत्र्यांनी अगदी ठामपणे सांगितलं, शेतकरी कर्जमाफी जून 2026 पर्यंत नक्कीच लागू होणार आहे. यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. योजना सुरू आहे आणि तिच्या योग्य अंमलबजावणीसाठी सर्व तयारी चालू आहे. या एका वाक्याने खरंच हजारो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा दिला. तर या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर ती आहे ही तारीख, जून 2026. हो, हीच ती डेडलाईन आहे ज्यापर्यंत कर्जमाफी लागू करण्याचं स्पष्ट आश्वासन सरकारने दिलं आहे. ठीक आहे, आश्वासन तर मिळालं, पण आता प्रश्न उरतो तो अंमलबजावणीचा. हे सगळं होणार कसं? तर सरकारने यासाठी एक नेमकी योजना आखली आहे. चला, ती काय आहे ते समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्यांदा एक विशेष समिती नेमली जाईल. ही समिती शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली का दबतो याच्या अगदी मुळाशी जाऊन अभ्यास करेल. मग एप्रिलमध्ये ही समिती आपला एक सविस्तर रिपोर्ट देईल. तिसऱ्या टप्प्यात या रिपोर्टच्या आधारावर सरकार कर्जमाफीचा अंतिम धोरण ठरवेल. आणि मग चौथ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांसाठी ही योजना अगदी पारदर्शकपणे लागू केली जाईल. आणि हो, यावेळी सरकारचा उद्देश फक्त कर्ज माफ करण्यापुरता मर्यादित नाहीये. यामागे एक मोठा विचार आहे. तो म्हणजे मागच्या वेळेस जे काही अनुभव आले त्यातून शिकून एक चांगली आणि पारदर्शक सिस्टम तयार करायची. आणि याचमुळे ही योजना वेगळी ठरू शकते. सरकारचा प्रयत्न आहे की 2017 आणि 2019 मध्ये ज्या चुका झाल्या त्या टाळायच्या. म्हणजे काय? तर लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोचला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन करायची आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वाव द्यायचा नाही. या सगळ्या घोषणा झाल्या, स्पष्टीकरण आलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल? विचार करा, जो शेतकरी अनिश्चिततेच्या अंधारात चाचपडत होता त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांचे हे स्पष्ट विधान म्हणजे जणू काही काळोखात एक तेजस्वी प्रकाशकिरण दिसावा तसं आहे. यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा आत्मविश्वासाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला नक्कीच मदत होईल. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. कर्जमाफी म्हणजे केवळ पैशांची सवलत नसते. जो शेतकरी कर्जाच्या सततच्या तणावाखाली जगतो ना,
त्याच्यासाठी तो एक खूप मोठा मानसिक आधार असतो. हीच गोष्ट त्याला नव्या उमेदीने कामाला लागण्याची ताकद देते. तर आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट झाली आहे. कर्जमाफी होणार आहे. पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे उरतोच. केवळ कर्जमाफीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या दीर्घकालीन समस्या आहेत त्या खरंच सुटतील का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.